हाय हॅलो नमस्कार, मी आहे अर्चना ब्लॉगमध्ये मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. चला तर मंडळी, आमच्या संगे सकाळी मॉर्निंग वॉकला करा. 5 वाजताचा टायमिंग झालेला आहे आणि आज आम्ही सकाळी दोघंजणं मॉर्निंग वॉकला निघालो आहे. आणि तिथून निघाल्यानंतर घरी आले तर एक कावळा याच्यात पाणी पित होता. इकडं आमचे पिले बसलेले होते. पिल्या, डुऱ्या आणि जॉन्या बसलेला होता. आणि मी त्यांना म्हटले, काय करता रे, आवाज देत होते मी त्यांना. मग मी पिल्याजवळ आले आणि पिल्याला म्हटले, मला सेकंड दे. पण सकाळी थोडंसं असं म्हणजे आभाळ आल्यासारखंच वातावरण वाटत होतं. मुलांना शाळेत पण जायचं होतं. एकीकडे बाहेर येणं जाणं चालू होतं माझं आणि दुसरीकडे हे बघा ना, सकाळी आमच्या इकडं खूप पक्ष्यांचे असे आवाज येतात. आता इथं कावळा असं आम्ही काही जर उरलेलं असतं ना तर मग बाहेर टाकत असतो. मग ते असे एक दाणा आपल्या चोचीत घेऊन पळत असतात. कारण आमचं सतत बाहेर येणं जाणं असतं. काही वेळेस हे असे पक्षी सकाळी हे होतात. म्हणजे आता सध्याला वाऱ्याचे दिवस चालू आहे, जास्त वारा, तर पक्ष्यांचे घरटे पण काहींचे मोडलेले आहेत. त्याच्यामुळे ते पक्षी सगळे ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतात. इकडे आमचे राखणदार बसले होते याच्यावर. मग मी पिल्याला आवाज देत होते, पिल्या मला सेकंड दे. पण त्याला काहीच तरी राग आला होता. तो काही मला सेकंडानच देत नव्हता. मी त्याला म्हणत होते, पिल्या दे ना. तो काय करायचा, हटकून हातीवादेपणा. मला तो पंजाच देत नव्हता पिल्या. मग मी पिल्याला म्हणले, देणार रे, प्लीज देणार रे. तेव्हा कुठं त्या हातात द्यायला लागला. ते मग दिला मी हात थोडासा पुढे केल्यानंतर. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आवरलं, स्वयंपाक वगैरे केला आणि मग अभिलेशला शाळेला जायची तयारी करत होते. अभिलेशला शाळेतला जायची तयारी करता मी त्याचं सगळं डबा वगैरे सगळं भरलं. मग तो निघाला आता शाळेत जायला. ते बघा, तो बसलेला आहे शाळेत सावरून. आता तो चाललेला आहे शाळेमध्ये. आता तो डायरेक्ट 3-3:30पर्यंत येतो. तो एकटाच आहे. म्हणजे मागच्या वर्षी त्याची दिदी त्याच्यासोबत होती, पण आता ती 10वी पासआउट झाली. मग आता तिला नाही आहे शाळा. मग आता अभिलेश गेला आणि संध्याकाळी आम्ही इथे मान्सून सेल लागला होता म्हणून बघायला आलो होतो. मग अभिलेशला एक कंपास घेतली. दुकानात आणल्या होत्या कंपास आम्ही, पण मग त्याला नाही आवडली. मग नवीन कंपास घेतली. इकडे तो आणि मी रील्स काढताना इकडे दुकानाच्या एका गेममध्ये आम्हाला आयफोन लागला होता. मग दुकानावर परत आले. दुसऱ्या दिवशी खूपच वारं सुटते. काही पण लावू द्यायला नाही. आम्ही आता वह्या पुस्तकांचा माल भरला होता. म्हणजे पुस्तकं नाही, पण पेन ते सगळं भरलेलं आहे माल. त्याच्यामुळे थोडासा राहाडा उचलायचा असलेला यावं लागतं दुकानावर, थोडीशी मदत करावं लागते. तुम्ही बघा किती पसारा झालेला आहे. चला आमच्या घरी दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अशा पद्धतीने पाऊस पडून गेल्यानंतर असं निळभोर आकाश दिसते. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. चला, बाय.